वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। गांधी चौकातील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवा, अन्यथा कठोर कायदेशीर लढा उभारला जाईल। नगर परिषद पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील गांधी चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर उघडपणे करण्यात आलेले अतिक्रमण हे केवळ कायद्याचा भंग नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला आहे। संबंधित प्रकरणी दिनांक 31/1/2026 रोजी अर्ज व 5/2/2026 रोजी स्मरणपत्र देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मुख्य चौक ते विठ्ठल मंदिर मार्ग, गांधी चौकातील सार्वजनिक रस्ता, लोकमान्य टिळक ग्रंथालयासमोरील सार्वजनिक बोर्ड पूर्णपणे अतिक्रमणाखाली गेला असून त्यामुळे वाहतूक कोंडी, सार्वजनिक ध्वजवंदनासाठी अपुरी जागा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे आणि सांडपाणी साचून दुर्गंधी व आरोग्य धोका निर्माण झालाय। हे सर्व प्रकार महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम व संबंधित नियमांचे उघड उल्लंघन आहे। सार्वजनिक रस्ता, चौक, बोर्ड हे कोणाच्याही खासगी मालकीचे नसून ते नागरिकांच्या सामूहिक वापरासाठी राखीव असतात। अशा ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करून रस्ता अरुंद करणे, सार्वजनिक वापर बंद करणे किंवा गटारी पाईपलाईनची दिशा बदलणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कर्तव्यातील हलगर्जीपणा ठरतो। गांधी चौक हा ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे। येथे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गणेशोत्सव, नवरात्री यासारखे सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात। अतिक्रमणामुळे नागरिकांना उभे राहण्यासही जागा उपलब्ध नसणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। म्हणूनच नगर परिषद प्रशासनाने तात्काळ संयुक्त पाहणी करून संबंधित अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करावी, बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवावे, भविष्यात कोणतेही अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर यंत्रणा उभी करावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। अन्यथा नागरिकांकडून जिल्हाधिकारी, नगर विकास विभाग तसेच न्यायालयीन स्तरावर दाद मागण्यात येईल आणि संबंधित अधिकारी व अतिक्रमण धारक यांना थेट जबाबदार धरले जाईल असा इशारा देण्यात आलाय। सार्वजनिक रस्ते नागरिकांचे आहेत, त्यावर कोणाचाही खासगी हक्क चालणार नाही।